आज जामनेर येथे मान्य गिरीश भाऊंच्या आदेशानं म्हणा, प्रेमानं म्हणा किंवा त्यांनी दिलेल्या नियोजनातनं म्हणा, आज मला इथं खरं म्हणजे येता आलं आणि आपल्या समोर उभं राहून एक 2 मिनिटं का होईना पण गिरीश भाऊंच्या कार्याबद्दल आणि गिरीश भाऊंबद्दल मी जे अनुभवलंय हे आपल्या समोर मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल गिरीश भाऊंचं आणि आपल्या जामनेर नगरपालिकेचं मी मनापासून आभार मानतो। आताच आपले नेते, महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करून गेलेत आणि त्यांनी आपल्याकडनं शब्द घेतलाय। हा शब्द आपण सगळ्यांनी खरा केला पाहिजे हे या ठिकाणी मला आपल्याला परत एकदा आठवण त्याची करून द्यावीशी वाटते। आज मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि आमचे नेते माननीय गिरीश भाऊ महाजन, माझे थोरले बंधू आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचबरोबर आपल्या खासदार आणि मंत्री सौ रक्षाताई खडसे, त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या खासदार स्मिताताई वाघ, मामा भोळे मामा तिथे उपस्थित होते आणि सर्व स्टेजवरचे मान्यवर, सर्व पदाधिकारी। माफ करा, मला फार काय माझं इकडे येणं जाणं नाही, त्यामुळे मला सगळ्यांची नावं एवढी मला स्टेजवरच्या मान्यवरांची नीट माहीत नाहीत, परत नाव चुकलं तर घोटाळा होतो। त्यामुळे सर्वांचं स्टेज मागून सर्व स्टेजवरचे मान्यवर आणि आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी गिरीश भाऊंच्या माध्यमातून जे अतिशय सुंदर काम इथं झालेलं आहे, देखणं काम जे झालेलं आहे, याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित असलेले माझे सर्व जामनेरचे मंडळी, बंधू, माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तरुण मित्रांनो, खरं म्हणजे आज इथं येण्याचं कारण एकच होतं की गिरीश भाऊंचा शब्द आम्ही कुणीही डावलू आणि ह्याचं पण एक कारण आहे। असं काय आपण समजू नका की आमच्यावर काही गिरीश भाऊ दादागिरी करतात, पण गिरीश भाऊंनी आमचा कधी शब्द डावलला नाही हे महत्वाचं आहे। आजपर्यंत काम करायला लागलो तेव्हापासून आजपर्यंत किंवा कालपर्यंत जे जे गिरीश भाऊंकडे मागण्या मी माझ्या मांडल्या, माझ्या मतदारसंघातल्या मांडल्या, त्या मागण्या गिरीश भाऊंनी अगदी एका सेकंदामध्ये मंजूर करून दिल्या हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय। आज गिरीश भाऊंचं नेतृत्व हे जसं जामनेरकरांना प्रिय आहे तसं महाराष्ट्राला पण प्रिय आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। गिरीश भाऊंना संकट मोचक म्हणून सगळेजण त्यांचं नामोल्लेख करतात, कारण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये असे काही प्रश्न निर्माण होतात जे कुठेतरी महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणाला कुठेतरी तडा देऊ शकतो, हे प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश भाऊ त्या ठिकाणी आपलं सगळी जी काही कर्तबगारी आहे ती पणाला लावतात आणि हे प्रश्न हातोहात ते सोडवतात। हा अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेला आहे। त्यामुळं जेवढं नेतृत्व गिरीश भाऊंचं तुम्हाला पाहिजे तेवढ्याच किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त गिरीश भाऊंच्या नेतृत्वाची आज आणि उद्या सुद्धा महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। त्यामुळं ताकदीनं विधानसभेमध्ये गिरीश भाऊंच्या मागे राहावा। जसं आता देवेंद्रजींनी सांगितलंय की इथं गिरीश भाऊ फक्त फॉर्म भरणार आणि इलेक्शनच्या दिवशी परत मतदारसंघात येणार, तोपर्यंत जिथं जिथं आपल्या महायुतीच्या विरोधात अशा पद्धतीच्या कुरघोड्या करायचा उद्योग चाललाय त्या ठिकाणी तिथल्या दुष्ट लोकांचा नाश करण्याचं काम हे गिरीश भाऊंना करायचंय आणि म्हणून गिरीश भाऊंना महाराष्ट्रामध्ये फिरणं गरजेचं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। आज भाऊंबद्दल मी काय बोलायचं अशी एकंदर हे, कारण
ते म्हणतात ना की हातच्या काकणाला आरसा कशाला, म्हणजे भाऊंचं कार्य एवढं मोठं आहे, मतदारसंघात एवढं काम त्यांनी केलंय, पेशंटच्या ट्रीटमेंटचा असू दे, मतदारसंघातले रस्ते असू देत, पूल असू देत, किंवा आज इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं हा इथं उभा केलेला पुतळा असू दे, परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याचं आणि परिसराचं सर्व सुशोभीकरण असू दे, आणि अन्य पण फाउंटन वगैरे जे काय काय भाऊंनी सांगितलं, या सर्व गोष्टी जामनेरच्या सौंदर्यामध्ये भर टाकण्याचं काम गिरीश भाऊंनी केलंय. आणि म्हणून एवढं न मागता आपल्याला जो नेता देतो त्याच्या मागं न मागता पण भरभरून त्याचं मतदानातनं आपण परतफेड करण्याची जबाबदारी ही जामनेरकरांनो तुमच्यावर आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला मागायला लागत नाही, भाऊ आपल्याला फक्त देतात, आपण कुठेही त्यांच्या मागं लागत नाही, पळायला लागत नाही त्यांच्या मागं. आज सर्व दीन दुबळ्यांची, गरीबातल्या गरीबाची जाणीव असणारं नेतृत्व गिरीश भाऊंचं आहे. आपण सुद्धा त्यांच्या मागं, ज्यांनी आपल्यासाठी एवढं केलं त्यांच्यासाठी आता हे ताई म्हटल्या की कमीत कमी 50,000, मी तर म्हणतो महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्यानं गिरीश भाऊ निवडून आले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताधिक्य, कारण एवढं काम करणारा, एवढा वेळ देणारा आणि एवढं सहकार्य करणारा मंत्री महाराष्ट्रामध्ये मी दुसरा बघितला नाही, हे मला अगदी नम्रपणे या ठिकाणी सांगायचं वाटतंय. मी भाजपमध्ये गेले 5 वर्ष काम करतोय आणि मी तसा बघितलं तर भाजपमध्ये नवीन आहे, आमदार जरी असलो तरी मी नवीन आहे, पण इथं मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, इथं आलोय म्हणून सांगत नाही, पण ज्या ज्या वेळेला गिरीश भाऊंकडे घरी असू दे, ऑफिसवर असू दे, फोनवर असू दे, ज्या ज्या वेळेला मी गेलो, मी पोचलो, मी बोललो, त्या वेळेला गिरीश भाऊंनी एक थोरल्या भावासारखं माझं ऐकून घेतलं, मित्रासारखा माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि बघता बघता माझी कामं ही त्यांनी मार्गी लावून दिली, हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून एवढा आधार देणारा नेता आपल्याला आहे. तुम्ही सगळे म्हणजे जिल्ह्यानं खरं म्हणजे जे काही गिरीश भाऊंचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला सगळ्यांनी ताकद दिली पाहिजे, त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे, अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आज येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच भाऊंना भरपूर जबाबदारी पक्षाकडनं आणि राज्य पातळीवर येणार आहे, हे आपण सगळेजण जाणता, सगळ्यांना माहित आहे. आज भाऊंच्या माध्यमातून नक्कीच महाराष्ट्राला उद्याच्या काळामध्ये एक नवीन दिशा देण्याचं काम गिरीश भाऊंच्या माध्यमातून होईल. आणि नक्कीच देवेंद्रजींनी जी आपल्यावर जबाबदारी दिली आहे ती भाऊंना आपण ताकद देऊन सगळेजण यशस्वीरित्या पार पाडू. परत एकदा मी एक अपेक्षा करतो की पुढं भाऊंच्या म्हणजे मी पण आता निवडणूक लढवणार आहे. गिरीश भाऊ आता मला तिकीट देतील का नाही मला माहित नाही, कारण शेवटी ते नेते आहेत. आता मला त्यांच्याकडे उमेदवारी मागायला तर लागणार, नेते आहेत म्हटल्यावर. त्यामुळे भाऊ माझ्या उमेदवारीचा काय निर्णय करतात माहित नाही, पण मला नक्की खात्री आहे की मिळेल. तेवढं भाऊंच्या आशीर्वादानं, म्हणजे भाऊन एवढा तर मी काय मोठा नाही, पण भाऊंच्या आशीर्वादानं काम नक्कीच माझ्या मतदारसंघात पण मी चांगलं करू शकलोय, ही वस्तुस्थिती इथं सांगणं गरजेचं आहे. पण एकच आहे की या ठिकाणी एकच अपेक्षा ठेवतो की परत एकदा गिरीश भाऊंचा याच ठिकाणी याच चौकामध्ये सत्कार करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना इथं तुमच्या जामनेरकरांच्या आशीर्वादानं परत इथं यायला मिळावं. आणि मी जे सांगितलंय तर तो सत्कार साधा सुद्धा नाही पाहिजे. महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्यानं आपले गिरीश भाऊ विधानसभेमध्ये गेले, त्याचा सत्कार, त्याची मिरवणूक आणि त्याचा गुलाल हा आपल्या अंगावर पडला पाहिजे. या पद्धतीनं सगळ्यांनी कामाला लागा एवढं सांगतो. जास्त वेळ घेत नाही, पावसामुळे जरा विस्कळीतपणा आलाय आणि अजून उदयन महाराज असतील, भाऊंना असं बोलायचंय, आपण पण बराच वेळ थांबला त्याबद्दल आपले आभार मानतो. माझं 2 शब्दाचं तुटकं का होईना पण भाषण आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. सगळ्या माझ्या उपस्थित लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणी सगळ्या माझ्या इथं आहेत ना, नाही लाडक्या बहिणींना आपल्या सगळ्यांना योजनेचे जे लाडक्या बहिणींना ओवाळणी
देवेंद्र भाऊंनी दिली आहे ती सगळ्यांना वेळच्या वेळी खात्यावर पोच होती का नाही? होती ना सगळ्यांना? कारण आमच्या इकडं सातारला होती आणि मी जिथं जिथं लाडक्या बहिणींना विनंती करतो की आता तुम्ही आमच्या मागे आहे पण दाजींवर लक्ष ठेवा. तुम्ही आमच्या मागे आहे पण दाजी सगळे जे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि दाजी सगळे नीट राहिले पाहिजे हे बहिणींनी काळजी घ्या. कारण ही ओवाळणी जी माहेरून आली आहे, म्हणजे भावानं दिलेली ओवाळणी ही माहेरून आली आहे. ही ओवाळणी काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीतली काही कपटी माणसं टपून बसली. त्यामुळं आपल्याला युतीच्या मागं महायुतीच्या मागं उभं राहायला पाहिजे. आपल्याला ज्यांनी दिलंय आज आपण एक बघा एवढे वर्ष काँग्रेस विचाराचं किंवा राष्ट्रवादी असेल यांच्या विचाराचं सरकार होतं. कधी अशा पद्धतीनं थेट म्हणजे ज्या ज्या योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आल्या, शेतकऱ्यांच्या असू देत, आपल्या महिलांच्यासाठीच्या असू देत, घरकुलाच्या असू देत, तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपल्या खात्यामध्ये पैसा हा थेट कधी जमा व्हायला लागला ह्याचा विचार करा. आज तो येणारा पैसा जो आहे तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही काढू शकता. तुम्हाला माझ्याकडे यायची गरज लागत नाही आमदार म्हणून, माझी सही लागत नाही, मला काही हे करायला लागत नाही. तुम्ही पात्र आहे, तुमचे कागदपत्र जोडा, तुम्हाला तुमची योजना चालू होती. त्यामुळे थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस, गिरीश भाऊ, एकनाथजी शिंदे आणि अजितदादांच्या माध्यमातून झालंय. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. निवडणुका, टीका, टिप्पणी, आरोप वगैरे या गोष्टी होतात, पण शेवटी खऱ्याची बाजू कुठली आहे आणि खोट्याची बाजू कुठली आहे ह्याचा विचार करून मतदानाला आपण गेलं पाहिजे. आज देवेंद्रजींनी आपल्याला ओवाळणी दिली आहे. काही लोक सुरुवातीला म्हणत होते की आमचं जर सरकार आलं आघाडीचं तर आम्ही त्याच्यात वाढ करू. आता हीच लोक म्हणायला लागली की ही लाडकी बहीण योजना केल्यामुळं महाराष्ट्राचं दिवाळं निघालं. म्हणजे इथं बहिणींना थोडंफार पैसे मिळायला लागले तर या सत्तेसाठी आपापल्याला लोकांना ते बघवत नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं याची पारख जसं देवेंद्रजींनी सांगितलंय की भाऊ हे हिरा आहेत आणि हिऱ्याची पारख जामनेरकरांनी अतिशय चांगली केली आणि त्याला वेगवेगळे पैलू पाडून आज भाऊ झडकायला लागले. त्यामुळं ही पारख तुम्ही केली भाऊंच्या नेतृत्वाची, तशी या महाविकास आघाडीच्या कपटी लोकांच्या विचाराची सुद्धा पारख आपण केली पाहिजे आणि त्यांना घरी बसवण्याचं काम कायमस्वरूपी आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. परत एकदा आपल्याला एवढंच सांगतो की गिरीश भाऊंना आपण सर्वांनी जेवढं सगळ्यांना ताकद लावता येईल आणि जेवढं मोठं मताधिक्य गिरीश भाऊंना मिळवून देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. जे देवेंद्रजींनी सांगितलंय म्हणजे यावेळेला गिरीश भाऊंना उमेदवारी आहे, पुढच्या वेळेला वहिनींना आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की यावेळेला तसं जर झालं, आता मला माहित नाही वरचे नेते मंडळी काय पण गिरीश भाऊंच्या ह्या वेळेच्या मताधिक्यावर पुढची येणारी विधानसभा जामनेरची ती बिनविरोधच झाली पाहिजे. अशा पद्धतीची धडकी ही विरोधकांना बसली पाहिजे. असं काम सगळ्यांनी करून दाखवा एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.